रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी रोहित कोकरे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण आज एका अशा प्लॉटची यशोगाथा घ्यायला आलो आहे. ह्या प्लॉटचं शूटिंग अगोदर आपण झालं होतं, म्हणजे डिसेंबर महिन्यात ह्या प्लॉटचं शूटिंग केलं होतं. पुन्हा एकदा परत त्याच प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर नमस्कार. मी महादेव रामचंद्र कोकरे पंधरी. मी जसे लागण केल्यापासून रामागोरचं सगळं टोटल वापरते. रासायनिक एक सकट काहीच टाकलेलं नाही. 1 ग्रॅम सुद्धा रासायनिक? 1 ग्रॅम बी नाही. आणि फक्त बांधणीला कोंबड खत टाकलं. कोंबड खत टाकलं. साधारण किती आहे, म्हणजे किती क्षेत्र आहे आपलं हे साधारण 1.25 एकर आहे. 30 गुंठ. 30 गुंठ. गेल्या वर्षी 30 गुंठ्यात आपण ह्याच्यातलं एक शूटिंग घेतलं होतं मला वाटतं. हो, लहान असतं. तर त्या ऊसाचे काय सांगचाल पहिला, त्याचं किती ॲव्हरेज गेलं, काय गेलं, ते कधी चालू केलं आपण? ते शेवट आम्ही सोडलेलं होतं. ते रामागोरचं शेवट म्हणजे 2-3 डोस केले. 3 डोस सोडलं होतं. काय ॲव्हरेज पडलं? एकरे 80 गेलता. 80. आणि सर आपण बघितलं होतं की 2 महिन्यात 10 कांड्या वाढल्या. 10 कांड्या वाढल्या. ते आपण शूट बी केलं होतं. आणि हा प्लॉट 10 कांड्या म्हणजे ऊस स्पेशलने एका महिन्यात कमी 5 कांड्या वाढल्या होत्या. आज काय परिस्थिती आहे ऊसाची, दाखवा सर. आज बघा समक्ष बघा ना, हे बघा, हे ऊसाची कोंबाऱ्याची बघा, कोंबाऱ्याची बघा, ह्याची बघा. एक इत्ताचे हे पडले आहेत. जाडी खतरनाक. हा. आणि तरी सुद्धा म्हणजे 2 महिन्यापूर्वी येथे गारपीट झाली होती. गारपीट झाली होती. गारपिटीमुळं थोडा प्लॉट रिवर्स आला. परत मग त्याला आपलं रामा ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल दिल्यानंतर पुन्हा परत जर गारपीट झाली नसतं तर अजून ग्रोथ दिसला असता प्लॉटमध्ये. आता साधारण किती कांड्यावरती ऊस आहे? आता हा बाहेरचा आपण बघतोय आतमध्ये, मला वाटतं ह्याच्या आता बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 8 1 18 म्हणजे बाहेरच 18 कांड्या, आतमध्ये नक्कीच एक 22-23 कांड्यावर तरी ऊस असेल. एक सरसकट पकडलं तर 20 कांड्या आहेत. हा, सरासरी 20 टन आहे. काय वाटतं अजून आता सुरुवातीला काय दिलं सर यांना? त्यांना सुरुवातीला आपण ज्यावेळेस लागण झाल्यानंतर 1 महिन्याची लागण उगून आल्यानंतर त्यांना ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन याची आळवणी दिली. त्यानंतर आळवणी दिल्यानंतर कंप्लीट 3 महिने काहीच देता आलं नाही, कारण पाऊसच भरपूर होता. म्हणजे एवढा पाऊस होता तरी प्लॉटची ग्रोथ थांबली नाही, कुठं काळोखी थांबली नाही. नंतर पाऊस संपल्यानंतर दिवाळीच्या वेळेस आपण दुसरा डोस दिला. मग त्यावेळेस आपण शूट केलं, तर त्यावेळेस एक 5 ते 6 कांड्या ऊस होता. मग त्यानंतर बांधणी झाली. बांधणीच्या वेळेस काही तुम्ही रासायनिक वगैरे वापरलं होतं घ्यायला? नाही, काहीच नाही. फक्त कोंबड खत टाकलं. आणि नंतर एक आपले तुम्हाला जे सुरुवातीला ज्ञानशक्तीमुळे जेवढे फुटवे दिसले तेवढे फुटवे जगले का? म्हणजे हो, जगले ना. आता पण एक सकट फेल नाही. एक सट फेल उलट एक्स्ट्रा त्यांना, म्हणजे जो आपण शेतकऱ्याचा बोनस समजतो ते वॉटर शूट. म्हणजे हा वॉटर शूटच आहे. तुम्ही बघू शकता वॉटर शूटच्या आत्ताच अशी ग्रोथ आहे. अजून तर एक 5 ते 6 महिने उसाला जायच्यात. अजून पावसाळा चालू व्हायचा आहे. तुम्ही बघू शकता ना, अजून बी खालून वॉटर शूट निघतात. आता अशी परिस्थिती की आतमध्ये घुसता येत नाही प्लॉटमध्ये. एकच दाबले ते तापून उभा आहे. आतमध्ये तर शिरता येत नाही, अशी प्रचंड वाढ आहे. आणि एवढं 42-43 टेम्परेचर असताना सकाळ कॅनोपी वगैरे बघू शकता. आणि पानाची रुंदी बघा तुम्ही, म्हणजे 4 बोटे बसतात, एवढे प्रचंड पानाची रुंदी आहे. रुंदी चांगली. काय सांगताल इतर शेतकऱ्यांना? रिझल्ट आहेत 100%. आणि सगळ्यांनी वापरावे. ते रासायनिक पेक्षा हा रिझल्ट जोरात आहे. तुम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरायला लागल्यापासून तुमच्या जमिनीत काय बदल झालाय? मातीमध्ये जमिनीत भुसभुशीत आहे. जमीन बघा ना, समक्ष भुसभुशीत आहे एकदम झाली. गांडुळाची संख्या वगैरे सगळं ओके मध्ये आहे. म्हणजे अगोदर कडक जमीन होती. कडक होती, ते आता एकदम भुसभुशीत जमीन क्षेत्र आहे. म्हणजे बिजावलं पाय टाकला तर फार ह्याच्यापर्यंत जात आहे. म्हणजे गुडघे एवढं, गुडघ्याच्या आसपास जातोय पाय. इतकं मऊपणा आला. मऊपणा आहे. किती डोस झालेत सर आतापर्यंत? साधारणपणे आपले एक 5 डोस खालून झालेत आणि एक वरून 2 स्प्रे झालेले आहेत. रासायनिकच्या खर्चापेक्षा हा खर्च कसा वाटला तुम्हाला? भारी, चांगला आहे. परवडण्यासारखा नाही आणि खर्च लय नाही. खर्च बी नाही, मजूर लागत नाही. आणि मजूर लागत नाही. ड्रिपद्वारे सोडता येतंय. आणि तुम्ही समाधानी आहेत का? समाधान. आणि तुम्हाला असं वाटतंय का की ॲव्हरेज आपण जेवढं मनात धरलं होतं, आपण त्या मागच्या शूटिंगला बी सांगितलं होतं की आपण 100 टनापर्यंत पोहोचू. तुम्हाला वाटतंय का की 100 टनापर्यंत पोहोचू? आणि तरी ह्या वेळेस म्हणजे प्रचंड ऊन होतं, त्याच्यात मागच्या 2 महिन्यापूर्वी गारपीट झाली. त्यामुळे थोडा पाऊस झाला, गारपीट झाले, वादळ सुटले होतं. गारपिटीमुळे थोडा प्लॉट जरा रिवर्स आलता, परत आता झालाय. म्हणजे रामा आत ऊस जवळजवळ पडल्यात जबाच आहे आत मध्ये. त्या मधल्या कावारामुळं हा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. तरी आपण वेळोवेळी आपण
परत एक एक महिने परत त्याचे आपण एक शूट घेऊ, त्यावेळेस बघू म्हणजे पाऊस झाल्यानंतर अजून काय बदल होतोय. आणि एवढं म्हणजे प्रचंड ऊन, एवढं वातावरण खराब असताना सकाळ काळू की म्हणजे एवढ्या याच्यात हा प्लॉट टॉपलाच आहे. आणि पूर्ण जैविकवर आपल्या राम ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवर आलेला काय काय चिमडवर पण टाकलं नाही, एक ग्रॅम चिमड खताशिवाय काहीच नाही. काहीच नाही. बाकीचे लोक असं म्हणतात की रासायनिक शिवाय ऊस येत नाही, त्यांना काय सांगतात? नाही हे जे रासायनिक हेच आहे या म्हणजे काय म्हणतात, पण हे किट वापरल्यापासून म्हणजे मला रासायनिकची काय गरज आहे म्हणजे गरज लागेल म्हणून वाटतच नाही. म्हणजे ती गोणे आणावंच लागले. नाही पोतं पण बघाय नाही बघायचं नाही, काहीच नाही, वापरलंच नाही तर काय. म्हणजे असं तुम्ही गावात बसल्या तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगितलं तर लोक विश्वास ठेवत नाही. पण ज्यावेळेस समक्ष लोक आले बघून आले, त्यांनी हाताने उकरून पाहिलं की खरंच ह्यांनी खाली टाकलंय का, फक्त कोंबड खताच्यावर दुसरं काही निघलं नाही. कारण रासायनिक खतं टाकले तर ते वर्षभराने उकारले तरी त्याचे ते अवशेष निघतात. असे 5-6 माणसं गावातले आलते की खरंच टाकलाय का, किंवा हे टेटस वगैरे ठुत्यात, म्हणजे ते मेन्शन करतात की राम ॲग्रोटेकचं म्हणजे शेड्यूल वगैरे चालू आहे आणि दुसऱ्या लोकांना बी सांगतात. पण ज्यावेळेस समक्ष आले लोक त्यांनी पाहिलं की बाबा खरंच याला काही टाकलं नाही आणि त्यांनी तिथं म्हणजे हे गावात बसा असतात तिथं बी त्यांनी चौकशी केली रासायनिकच्या दुकान, कारण ह्यांनी यावेळेस मटेरियल नेलंय का, तर ते दुकानदार बी म्हणलं की ह्यांनी फक्त तणनाशकाशिवाय दुसरं काही दिलंच नाही माझ्याकडून. जर वेळेस ह्यांचं नाही म्हणलं तरी 50,000 रुपयाचं त्यांचं तिथं मटेरियल होतं, पण ह्यावेळेस फक्त तणनाशकाशिवाय नेलंच नाही. तो दुकानदार बी ह्यांना बोलला की बाबा ह्यावेळेस काय झालं काय, दुसरं कोण आणताय का, तुम्ही काय करताय. पण त्यांनी सांगितलं की मी राम ॲग्रोटेकचे वापरतोय, तेव्हापासून मी पूर्णपणे रासायनिक बंद केलंय आणि जमीन पण त्यांची भुसभुशीत झाली आहे. अजून आपण वेळोवेळी वेळ पुढच्या शूटिंगमध्ये पाहू या प्लॉटला कसं ग्रोथ होतोय आणि आपण हार्वेस्टिंगचे पाहू, कारण मी ह्यावेळेस म्हणजे आम्ही यांना शब्द दिला की तुमचं 100 टनापर्यंत पण घेऊन जाऊ, बघू आता कसं होतंय. पण नक्कीच म्हणजे तुम्हाला विश्वास आहे का की विश्वास आहे मला की राम ॲग्रोटेकचं औषध गॅरंटी तरी 90% तरी गॅरंटी वाटते की आपले जे रेग्युलर टनापेक्षा वाढून 10-15 टन वाढून 20 टन तर 100%. म्हणजे तुम्ही 80 टनापर्यंत गेला, ह्यावेळेस 90 क्रॉस 100% होईल. 90 क्रॉस किंवा 100 चालतंय. मग आपण वेळच्या वेळ पाहू आणि नमस्कार तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.